पुलाव तर आपण सगळ्यांनी अनेकदा बनवला आणि खाल्ला असेल, पण आज मी घेऊन आले आहे एकदम वेगळ्याच चवीचा, सुगंधाने भरलेला आणि प्रत्येक घासात हॉटेललाही मागे टाकणारा आलू एकनी पुलाव. या पुलावाची खासियत म्हणजे मसाल्यांचा अप्रतिम फ्लेवर, बटाट्यांची मस्त चव, एकनीमुळे येणारा भन्नाट सुगंध. एकदा हा पुलाव बनवला की घरातील प्रत्येकजण पुन्हा पुन्हा बनवायला सांगेल. तर चला अजिबात वेळ न घालवता पाहूया हा स्वादिष्ट, झटपट आणि परफेक्ट आलू एकनी पुलाव कसा बनवायचा ते नक्की पहा. पण हा पुलाव मी थोडासा माझ्या पद्धतीने बनवणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला मग आलू एकनी पुलाव रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी 2 कप बासमती तांदूळ स्वच्छ निवडून 2-3 पाण्याने धुवून अर्धा तासासाठी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे. आता हे अर्धा तास भिजतील तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीरच्या काड्या, कवळ्या काड्या असतील तर घ्यायच्या, थोडीशी कोथिंबीर पण घेऊ शकता. आणि 3 ते 4 बारीक कांदे मी इथे कापून घेतलेत. आणि आता याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता एकनी पुलाव ना थोडासा वेगळ्या पद्धतीने बनतो, पण मी थोडीशी माझी पद्धत याच्यात ॲड करत आहे, म्हणून मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. तर आता कांदा वगैरे मी वाटून घेतला. आता एक गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये अर्धा ते 1 पळी तेल टाकून घ्यायचं. तुम्ही या पुलावाला कमीत कमी तेलामध्ये पण बनवू शकता किंवा मग 1 चम्मच तेल 1 चम्मच तूप घेऊन सुद्धा बनवू शकता. आता इथे 1 तेजपत्ता, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच बडीशेप, 1 चम्मच धने आणि 9-10 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि 1 जावित्रीचं फूल घ्यायचं आणि 1 मोठी इलायची घ्यायची. आता यातील काही मसाले तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि हे वाटून घेतलेला मसाला याच्यात टाकून घ्यायचा. आता एकनी पुलाव कसा बनतो की हे सर्व जे मी खडे मसाले याच्यात टाकले ना ते आधी पाण्यात उकळून घ्यायचे. त्यामध्ये लसूण टाकायचा, कांदा टाकायचा आणि हे खडे मसाले टाकायचे, थोडंसं लिंबू टाकायचं. ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आणि ते पाणी येळून घेऊन ते पाणी आपल्याला भातात टाकायचं. त्याप्रमाणे पण एकनी पुलाव बनतो आणि मी बनवत आहे ते माझ्या पद्धतीने बनवत आहे, म्हणून मी आता डायरेक्ट खडे मसाले टाकून घेतले न उकळता. आणि हे मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा. तर परतत असताना याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि त्यानंतर मी 4 छोटे बटाटे घेतले आहेत. त्याची साली काढून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मोठे मोठे कापायचे आणि ते बटाटे कापून याच्यात टाकायचे आहेत. आता हे बटाटे छान याच्यात फ्राय करून घ्यायचे आणि ही तुम्ही बटाट्याची अशी नुसती भाजीसुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते. तर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, परत फ्राय करून घ्यायचं. इथं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आता यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दही. तर 2 ते 3 मोठे चम्मच मी इथं दही घेतलेलं आहे आणि दही याच्यात टाकून घेतलं आणि दह्यानंतर आपल्याला याला छान असं दही टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. तर इथं मी दही टाकून छान असं मिक्स केलं. आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे तांदूळ. जे मी बासमती तांदूळ भिजत घातलेत ना तेच टाकून घ्यायचेत आणि याच्यातलं मी पाणी ना ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे, तेच पाणी मी याच्यात टाकणार आहे. तर तांदूळ छान धुवून भिजत घातले होते तेच पाणी मी काढून घेतलं आणि तांदूळ याच्यात टाकून घेतले. आता याच्यात 2 मोठे टमाटर मी कट करून घेतलेत. टमाटर मी मोठे मोठेच कापलेले आहेत. आता ते टमाटर टाकून घ्यायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर अलगद हाताने हे तांदूळ या मसाल्यामध्ये छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचे. जास्त नाही याला हे करायचं, नाही तर तांदूळ तुटू शकतात. आणि बासमती तांदूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता. तर इथे 1 ते 2 मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं सगळं. आणि परतल्यानंतर याच्यामध्ये जे तांदळाचं पाणी मी काढून घेतलेलं आहे, भिजत घातले होते ना तांदूळ, त्याचंच मी पाणी याच्यात टाकणार आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करू शकता. तर इथे 1 ते 2 मिनटानंतर छान फ्राय करून घेतले तांदूळ आणि आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कापून.
तर बघू शकता याच्यात कुठलेही मी मसाले टाकले नाहीत. तुम्ही म्हणणार आता मसाले नाही टाकले तर मग ते काय टाकलं, तर ते खडे मसाले टाकले आपण. याच्यात कुठलीही मिरची पावडर किंवा वाटलेला मसाला वगैरे असं काही टाकलं नाही. एकदम साधा सोपा पुलाव आहे. आणि कोणाला जर जास्त तेलाचं खायचं नसेल तर तुम्ही ह्याला कमी तेलातसुद्धा बनवू शकता. आता जे तांदळाचं पाणी ठेवलं होतं मी काढून, तेच पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं 2 ग्लास. आता 2 कप तांदूळ आहेत, त्याला मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 2 ग्लास आणि थोडंसं वरती टाकलेलं आहे. आता मीडियम गॅसवर झाकण ठेवायचं आणि हा पुलाव शिजू द्यायचा. तर मध्ये बघायचं शिजला की नाही, आणि नसेल शिजला तर अजून थोडंसं कमी गॅसवर हा पुलाव छान शिजू द्यायचा. खूप छान होतो आणि खूप टेस्टी होतो. दिसायला कितीही साधा असला ना हा पुलाव तरीसुद्धा टेस्ट खूप छान येते याची. तर नक्की अशा प्रकारे करून बघा. आता तुम्हाला आपण याच्यात लिंबू टाकलेला आहे, सॉरी लिंबू नाही टाकलं, दही टाकलेलं आहे. तुम्हाला जर दही नसेल टाकायचं तर तुम्ही याच्यात लिंबू टाकू शकता. तर 10 मिनटाच्या आधीच हा भात शिजून रेडी झालेला आहे. तर थोडंसं थंड झाल्यानंतर मी झाकण काढलं तर बघू शकता किती छान आलू यखनी पुलाव रेडी आहे. तर वाटीत दही घ्यायचं आणि हा पुलाव खाण्यासाठी ताटात वाढून घ्यायचा. तर अशा प्रकारे एकदम साधी रेसिपी मी आज दाखवलेली आहे. तर आलू यखनी पुलाव रेडी झालेला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.